प्रत्येक जण सुंदर दिसत असतो, पण हे टफ काम आम्ही ज्यांच्या खांद्यावरती सोपवलेलं आहे अशा आमच्या सन्माननीय ज्युरींना यानंतर मी स्टेजवरती आमंत्रित करते. मीनल ठिपसे, शिल्पा शिंदे आणि गौरी शिंदे तिघींनाही विनंती करण्यात येते कृपया आपण स्टेजवरती यावं. आमच्या सन्माननीय ज्युरींचं एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं अशी विनंती असेल. तीनही आमच्या सन्माननीय ज्युरींना विनंती आहे त्यांनी कृपया स्टेजवरती यावं. मीनल ठिपसे या इमेज कन्सल्टंट आहेत, कॉर्पोरेट ट्रेनर आणि फूड स्टायलिस्ट सुद्धा आहेत. यासोबत शिल्पा शिंदे यांना कन्यारत्न पुरस्कार, सुपरमॉम पुरस्कार, यासोबत श्रावण क्वीनच्या देखील त्या विनर आहेत. गौरी शिंदे यांनी 172 वेळा साक्षात जिजाऊ हा एकपात्री प्रयोग, गौरी थोरात यांनी 172 वेळेला साक्षात जिजाऊ हा खरं तर जिजाऊंवरती आधारित एकपात्री प्रयोग अखंड महाराष्ट्रभर केलेला आहे. आणि हे आमचे सर्व सन्माननीय ज्युरी आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुमचा वॉक आम्हाला बघायला आवडेल अर्थातच, आणि तो वॉक झाला की मग आम्ही तुम्हाला सन्मानित करू. पण सन्मानित करण्यात तुम्हाला थोडंसं आम्ही राबवून घेणार आहोत. एक छान वॉक तुमचा होऊनच जाऊ दे. कॅन वी हॅव द म्युझिक प्लीज? चिल्ला मत और मेरी बात अच्छी तरह से अपने भेज. ही चाल तुरु तुरु असं चालेल का म्युझिक? थँक्यू सो मच. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आमचे जे ऑर्गनायझर आहेत नीलमताई शेलर यांना विनंती करण्यात येते आमच्या तीनही सन्माननीय ज्युरींना आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मानित करावं. पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या मीनल माम, शिल्पा माम आणि गौरी मामसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. थँक्यू सो मच. यानंतर आपण ॲक्च्युअल फॅशन शोकडे वळतो आहोत. पण जसं मी आधीही म्हणाले तसं राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यावरती आधारित आपलं पहिलं ट्रेडिशनल राऊंड असणार आहे. सो या सुंदर अशा सोहळ्याची सुरुवात या ठिकाणी होत असताना
ऐतिहासिक असे पारंपरिक लुक घेऊन आमच्या सगळे कंटेस्टंट खूप जास्त रेडी आहेत, खूप जास्त एक्सायटेड आहेत तुमच्या समोर येण्यासाठी. पण तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची गारद आपण या ठिकाणी देणार आहोत. सगळ्या आमच्या समोर बसलेल्या मंडळींना विनंती करण्यात येते, कृपया आपण आपापल्या जागी उभं राहावं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गारदेकडे आपण वळतो आहोत. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजपती, अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, योगीराज, श्रीमंत, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. विनंती असेल कृपया आपण आसनस्थ व्हावं. ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, आणि म्हणूनच आपण हे स्वराज्याचं देखणं स्वप्न खरं तर उपभोगतो आहोत, त्याचा उपभोग घेतो आहोत. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाच्या फॅशन शोची जी सुरुवात होतीये हे राष्ट्रमाता जिजाऊ या थीमवरती आधारित आहे. आमचे सगळे कंटेस्टंट सुपर एक्सायटेड आहे तुमच्या समोर यायला. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अँड कॅन वी हॅव द ब्लॅकआउट ऑन द स्टेज प्लीज. थँक्यू सो मच. मिसेस कॅटेगरीमधल्या आमच्या सगळ्या स्पर्धकांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवरती यायचं आहे. प्लीज टेक युअर पोझिशन सो दॅट वी कॅन प्रोसीड. मिसेस कॅटेगरी, प्लीज टेक युअर पोझिशन. चलो, रेडी आहात? रेडी? 3, 2, 1 लाइट्स. एक उडाली ठिणगी, लाख पेटल्या मशाली, अन स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली. दिव्य पराक्रमाने केला महाराष्ट्र चिरायू. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ.
वीर गर्जना उठली सुलतानी सत्तेवर केले वीर गर्जना उठली हर 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 महादेव सुलतानी सत्तेवर केले घन 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 घोर घाव भगवा राज सडकडी चढवू राजमाता जिजाऊ राजमाता जिजाऊ राजमाता चमकून जाई निष्ठेचा आरसा, उधळून अंधारे जाई पुढे. मायाची माऊली मनात आस तुझी झाली ग आकेला धावली शिवाची सावली पुरात ओढ तुझी सजली ग कैद्याच्या रावळी मायाची माऊली मनात आस तुझी झाली ग आकेला धावली शिवाची सावली पुरात ओढ तुझी सजली ग तुझी कथाशी गुणगाऊ किती, तर तू ज्वाला कधी उभे दारावरी घोर संकट झाली. आधार आम्हा राजा परी शक्तीचा संचार तू, ज्ञानाची मूर्ती तुझी. मोलाचे संस्कार तू, मुलखात कीर्ती तुझी. तुरी नाही काही चिंता नि लालसा मर्दानी राग रोष झुंजार वारसा चमकून जाई निष्ठेचा आरसा, उधळून अंधारे जाई पुढे. कैद्याच्या रावळी मायाची माऊली मनात आस तुझी झाली ग आकेला
सह्याद्री सांगतो गाई गाथा शौर्याची कृष्ण कोयना गाती गाणी तुझ्याच कीर्तीची स्वराज्य जननी माय जिजाऊ तुझा करारी बाणा लीन सदा ग तुझ्याच चरणी साऱ्या जन्माना जिजाई मानाचा मुजरा आई हे मानाचा मुजरा तुला हा मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा आई हे मानाचा मुजरा तुला हा मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा शिवसूर्याने जन्म घेतला आहे तुझ्या ग पोटी संस्कारातून पुत्र घडविला तू दिव्य तेजाचा दुष्टांचा जो काळच ठरला रक्षक रयतेचा दुष्टांचा जो काळच ठरला रक्षक रयतेचा नीतिशील अन धर्मशील जो महामेरू धैर्याचा गौरव गाती दाही दिशा कार्याचा जिजाई मानाचा मुजरा आई हे मानाचा मुजरा तुला हा मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा आई हे मानाचा मुजरा तुला ग मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा शिवशंभूची बनली छाया राष्ट्र धर्म सफला आभ राखली महाराष्ट्राची तुझी कृपा ग सारी निर्भीड केली मुले लेकरे निर्भय अबला नारी निर्भीड केली मुले लेकरे निर्भय अबला नारी गुलामी तुम्ही मुक्त वाहिले स्वराज्याचे वारे तव कीर्तीचे गाती पवाडे चंद्र सूर्य जिजाई मानाचा मुजरा आई हे मानाचा मुजरा तुला हा मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा आई हे मानाचा मुजरा तुला ग मानाचा मुजरा जिजाई मानाचा मुजरा ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची हा आमचा आहे बाणा ही आमची आहे बोली अस्मानी झगे भव्य पताका भगव्या सरकटल्याची राष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची
खरदेशा दगडाच्या देशात प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्याची ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्याची योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्याची ही भूमी संत सुनाची रंगाची अष्टकलाची चौकाची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची राष्ट्रभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची महामंडलीय अधिकार प्रिय ही मानवता ही आमची एकदा जोरदार टाळी या सगळ्यांसाठी होऊन जाऊ द्या. आणि यानंतर आपण शो स्टॉपरच्या एंट्रीकडे वळणार आहोत. द व्हेरी गॉर्जियस सपना हतर्गी इज अरायव्हिंग ऑन द स्टेज. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत झालं पाहिजे. सगळे तुम्ही आता जे आउटफिट्स स्टेजवरती पाहिले द वर डिझाईन बाय नक्षत्र कलेक्शन्स. तर एकदा जोरदार टाळ्या आमच्या डिझायनरसाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. मी गणेश तुम्हा सरांना स्टेजवरती आमंत्रित करते. यासोबत सपना हतर्गी यांना देखील आमंत्रित करू इच्छिते. आणि यासोबत स्वर्णिम ज्वेलर्सच्या अक्षता यांना देखील माझी विनंती असेल आपण कृपया स्टेजवरती यावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अदादी फॅशन स्टुडिओच्या वतीने मिसेसच्या ट्रेडिशनल राऊंडच्या शो स्टॉपर सपना हतर्गी यासोबत या कम्प्लीट राऊंडचे डिझाईनर
गणेश तुम्हा नक्षत्र नऊवारी यांना देखील आपण सन्मानित करतोय. यासोबत स्वर्णिम ज्वेलर्सचे अक्षदा मोहिते आपणास देखील विनंती करण्यात येते, कृपया आपण स्टेजवरती या. अदा दी फॅशन स्टुडिओच्या वतीने यानंतर या कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे आपण वळत आहोत. खरं तर ऐतिहासिक लुक तुम्ही पाहिलेले आहेत, ऐतिहासिक वेशभूषा पाहिलेली आहे. आता आपण असाच एक मर्दानी खेळ आहे लाठीकाठी, तर तो सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहणार आहोत. आणि हा लाठीकाठीचा ऐतिहासिक खेळ सादर करायला वेदिका या ठिकाणी स्टेजवरती येते. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण तिचं या ठिकाणी स्वागत करूया. Stage lights. वल्लरी विराजमान किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षण जोरदार टाळ्या वेदिकासाठी. यानंतर मी पुन्हा एकदा अदादी फॅशन स्टुडिओच्या वतीने नीलम शेलर यांना विनंती करू इच्छिते, आपण वेदिकाला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. वेदिका कुमावत. अतिशय सुंदर असं हे शस्त्रप्रदर्शन, लाठीचं प्रदर्शन, आणि या निमित्ताने आपण अदादी फॅशन स्टुडिओच्या वतीने वेदिका कुमावत हिला या ठिकाणी सन्मानित करीत आहोत.
यानंतर आपण मिसेसचा जो पहिला रॅपअप पाहिला तर त्यांच्या इंट्रोडक्शन राऊंडकडे आपण वळतो आहोत. सगळ्याच आमच्या ज्या मिसेस कॅटेगरीतल्या आमच्या जे कंटेस्टंट आहेत सगळ्यांनाच विनंती करण्यात येते आपण 1 बाय 1 पुढे यायचं आहे आणि इंट्रोडक्शन या ठिकाणी द्यावं. स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते. जीवनामध्ये जगण्याची जिंकण्याची आशा नेहमी असावी, कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात जन्मलेली मी वनश्री सचिन खरात. वनश्री या नावाचा अर्थ आहे सूर्यफूल. सूर्यफूल हे नेहमी सूर्याच्या दिशेने आकाशाकडे झेपावत असते. तसेच मलाही माझ्या जीवनामध्ये माझ्या जिद्दीने, चिकाटीने आणि माझ्या हार्डवर्कने म्हणजेच कष्टाळू वृत्तीने मला माझ्या जीवनामध्ये माझ्या कर्तृत्वाने हे जग जिंकायचे आहे. आणि याची सुरुवात मला या प्लॅटफॉर्मपासून करायला मिळत आहे, याचा मला अधिक आनंद होत आहे. धन्यवाद. माझं नाव आहे वनश्री सचिन खरात. सभी को नमस्कार. सबसे पहले धन्यवाद है जो हमें यहाँ पर प्लेटफॉर्म मिला है और यहाँ पे परिचय देने के लिए हमें यहाँ पे बुलाया गया है. मेरा नाम मंजू संतानी है. मैं एक चित्रकार हूँ. मुझे चित्रकारी करना बहुत अच्छा लगता है. भारत में सभी चीज़ों में कला जुड़ी हुई है और आज जो हम यहाँ पर खड़े हैं ये भी एक कला है. हर स्त्री के अंदर ये कला है और यहाँ पर ये बताने के लिए आए हुए हैं कि ये छुपी हुई कला है जो आज हम इस मंच पे दिखाने आए हैं हम लोग. थैंक यू. Good afternoon, everybody. I am Mrs. Sangeeta Shenkar. I am a qualified, semi-qualified chartered accountant. I am MCOM, DTL, GDC&A, and I am working as a tax consultant from last 25 years. I would suggest, because of my education and my experience, I started my journey from Pune and I reached to Sydney, Australia due to my education and my experience. I would say behind every man, there is a woman, but behind every successful woman, there are 3 men, that is her father, her husband and her son. Thank you. थँक्यू सो मच. यानंतर ज्या व्यक्ती इंट्रोडक्शन देते त्या व्यक्तीने एक पाऊल पुढे यायचं आहे आणि मग इंट्रोडक्शन द्यायचं आहे. सो इट विल जस्ट 1 स्टेप अहेड. थँक्यू. नमस्कार, मी पूर्वा काळे. बाय प्रोफेशन मी एक जॉग्राफर आहे आणि GIS स्पेशलिस्ट आहे. स्वतःबद्दल काय सांगू माझी मी आवडती. आयुष्यातल्या अडचणींवर मात करून झाले मी स्वावलंबी. निसर्गात फिरताना होते मी आनंदी. विविध रंगात रंगुनी जाते मी नेहमीच. कलाकार मी मनस्वी. उंच भरारी घेऊन स्वप्न करीन साकार सारी. मला आयुष्यात एवढंच सांगावंसं वाटतं की आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदाने जगा, प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करा, हाच माझा मोटो आहे. सो जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद. Good evening, everyone. A woman is like a
tea bag. You can't tell how strong she is until you put her in hot water. I am Manjusha Navadkar, a postgraduate from Pune University. I have work experience of around 24 years. Along with that, I have experience of 11 years of network marketing. And during COVID, I realized that I should do something of my own. So I decided to join insurance, and then I decided I should have something so that I can help people. So currently I am helping people in their achieving their financial goals. Thank you so much. Good afternoon all my beautiful judges. जब सोने सा दिल लिए चलती हो तो खूबसूरती की परवाह क्यों करती हो, और जब जिगरा शेरनी का लेके चलती हो तो इस दुनिया से क्यों डरती हो। क्या मुकाबला करेगी ये दुनिया तुम्हारी खूबसूरती का, जो हर रोज खुद नकाब बदलती हो। तुम जैसी हो, बहुत सुंदर हो, बहुत स्ट्रॉन्ग हो। Yes, I am Dr. Apurva, that beautiful and strong woman. Today I am here to relieve, represent and remind my confidence, my ideology and my courage to make difference in society. The only message I want to spread today is be kind to everyone, and that too without reason. Thank you. नमस्कार सर्वांना, मी पूनम खैरनार. मी कम्प्युटर इंजिनियर आहे, तसेच मी मेकअप आर्टिस्ट आहे. मी अभिमानाने सांगते मी 2 मुलांची आई आहे आणि मला असं वाटते की प्रत्येक स्त्रीने आर्थिकदृष्ट्या इंडिपेंडंट असावे. तिचे वडील कोण आहेत, तिचा नवरा कोण आहे, तिचा भाऊ कोण आहे हे महत्त्वाचे नाही आहे. इथे उपस्थित असलेल्या सर्व महिलांसाठी एक कविता सादर करते. कोणी नसले तरी चालेल तुझी तू रहा, कोणी नसले तरी चालेल तुझी तू रहा, फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझे जग पहा, फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझे जग पहा. हस हस जेव्हा ओठ हसतील, रड जेव्हा डोळे रडतील, तुझ्या हसण्यावर आणि अश्रूवर फक्त तुझी सत्ता ठेवून राहा. कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा. थँक्यू. सर्वप्रथम मी आदाचे आभार मानते की आम्हाला हा मंच उपस्थित करून दिला. मी माझी ओळख करून देते. शिवरायांचे स्वराज्य जिजाऊचे स्वप्न, शिवरायांचे स्वराज्य जिजाऊचे स्वप्न, संभाजी राजाचे पराक्रम, श्यामच्या आईची जिद्द, सावित्रीबाई फुले यांचा निर्धार, महात्मा फुले यांना त्यांचा आधार, राणी लक्ष्मीबाईचे धाडस आणि आनंदीबाई जोशी यांचा ध्यास, अशा सर्व दिग्गज मान्यवंदना करून मी माझी ओळख करून देते. खास मी सौ वर्षा संदीप गुंड, माझ्या आडनावावर जाऊ नका बरं का. That's it. नमस्कार. अगर खुद से नहीं हारे तो जीत निश्चित है, अगर खुद से नहीं हारे तो जीत निश्चित है. माई सेल्फ वृषाली शिरोडकर. मेरा एक छोटा सा साड़ियों का बुटीक है जहाँ पर मैं विभिन्न प्रकार की साड़ियाँ प्रस्तुत करती हूँ. भारत की सभी महिलाएं अलग अलग त्योहारों पे, कुछ खास मौक़ों पर सुंदर सुंदर साड़ियाँ पहन के सजती संवरती है, और मुझे गर्व है कि मैं इसी साड़ियों की दुनिया में अपना छोटा सा नाम कमाना चाहती हूँ. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र. सौंदर्याच्या केल्या आहेत पार सर्व सीमा, अशी तुमची सर्वांची लाडकी महाराष्ट्राची लेक सीमा. ॲटिट्यूड आहे माझा खास, स्माइल माझी झकास, केस आहेत लांब सडक, आवडतो रंग मला लाल भडक. बँकिंग क्षेत्राशी निगडीत आहे माझी वाट, व्यवहाराचे ज्ञान आहे मला अफाट. आता मनात फक्त एकच ध्यास, आदा स्टार ऑफ महाराष्ट्र जिंकणार मीच, माझ्या रूपाची राणी होणार मीच. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. Thank you so much. Thank you. Music.
नमस्कार. विद्येचं माहेरघर असलेल्या आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या पुण्याची मी कन्या पूजा प्रकाश पाटोळे. मी पर्यटन क्षेत्रात कार्यरत आहे. ते म्हणतात ना, लहरों से डर के नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि त्याच आत्मविश्वासाने आज मी तुम्हा सगळ्यांसमोर या मंचावर उभी आहे. मला मॉडेलिंग आणि ॲक्टिंग या क्षेत्रात आवड असल्याने त्या क्षेत्रात देखील मी कार्यरत आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव ज्योती गौतम हराळ. मी हॅलो इंट्रोडक्शन करणाऱ्यांनी एक पाऊल पुढे या. नमस्कार, माझं नाव ज्योती गौतम हराळ. मी मुंबईहून आलेली आहे. प्रोफेशनली मी वेलनेस कोच आहे. मा जिजाऊ यांचाच आदर्श घेऊन मी आज या पदापर्यंत पोचलेली आहे. म्हणून मला सांगायचे, ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. नमस्कार, मी करुणा माने. मी LIC असिस्टंट आहे. स्त्री अर्थातच खूप पराक्रमी आहे. तिला फक्त जिद्द आणि कर्तृत्व जर असेल, ती आकाशाचे शिखरही गाठू शकते. इतकी पॉवरफुल आहे ती. फक्त थँक्यू. घेऊन आले अंबाबाईचा आशीर्वाद, घेऊन आले अंबाबाईचा आशीर्वाद. करुणीचा शृंगार अवघ्या महाराष्ट्राचा, करुणीचा शृंगार अवघ्या महाराष्ट्राचा. कोल्हापुरी ठुशी, कोल्हापुरी ठुशी आणि पुणेरी नथ, कोल्हापुरी ठुशी आणि पुणेरी नथ. ही बघा आली ही लवंगी मिरची कशी ठुमकत. नमस्कार, माझं नाव शर्मिली अकोलकर. मी रावेत पिंपरी चिंचवडून आलेली आहे. मी बिझनेस इन ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर केलेलं आहे आणि माझा फायनान्समध्ये प्रोफाईल आहे. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, सर्वांना नमस्कार. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचे प्रेरणास्त्रोत राजमाता जिजाऊंची ही लेख. माझं नाव नीलम शिंदे मोळीक. नीलम म्हणजे एक सुंदर रत्न आणि सुदैवाने मलाही लाभले 2 कन्या रत्न. सासर माझे धुळे, आले इथे मी अदा शोमुळे. माहेर माझे पुणे, जिथे काय उणे. मुळातच मला कलाक्षेत्रात खूप आवड आहे, म्हणून तर आज मी इथे आहे. आय एम द गर्ल हू फाइंड द हॅपीनेस इन एव्हरी लिटल थिंग्स. थँक्यू. नमस्कार सर्वांना. मी सौ अर्चना राहुल पाटील, उद्योजिका. मराठमोळी फॅशन नाविन्याचे कोंदण घेऊन जगभरामध्ये उंच भरारी घेत आहे. त्याचे मी मनापासून स्वागत करते आणि त्याचे प्रतिनिधित्व करताना मला अत्यंत आनंद होत आहे. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते कारण त्याला फांदीवर विश्वास नसून स्वतःच्या पंखांवर ठाम विश्वास असतो. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू. नमस्कार, मी अस्मिता पवार काळभोर. मी गृहिणी आहे आणि खूप छान मुलाची आई आहे. राजमाता जिजाऊंकडून मिळालेली प्रेरणा म्हणजे स्वाभिमान. अस्मिता म्हणजे स्वाभिमान, आत्मजागरूकतेचा एक भागच. अहंकार म्हणजे स्वाभिमान म्हणतात, पण तसं नसतं. स्वाभिमान म्हणजे तुमचा आत्मसन्मान आणि तुमच्या यशाची पहिली पायरीच समजा. आणि मग एकदा का तुमच्या मनातील अस्मिता जागी झाली तर अशक्य गोष्टी शक्य व्हायला वेळ लागत नाही. धन्यवाद.
ले चली थी कारवां कुछ ढूंढने के लिए, ले चली थी कारवां कुछ ढूंढने के लिए, पता चला हो चली हूँ लापता मैं तो खुद ही के लिए। गुड इवनिंग लेडीज एंड जेंटलमैन, आई एम मिसेस श्रद्धा राजू बदेपुरी, an entrepreneur, a banker, a homemaker, a mother, in short, a multitasker. The purpose for me being over here is the thought that made me realize that I need to seek myself, and that's why I'm here today representing the self, Shraddha, the faith. Thank you. नमस्कार, माझं नाव जानकी अमोल बदडे, मी पुण्याची. मी एक लायसन्स झुंबा इन्स्ट्रक्टर आहे, तसेच मी एक बिझनेस वुमन पण आहे. आयुष्याच्या खडतर प्रवासात अनेक आव्हानांना तोंड देताना मी फक्त एक गोष्ट शिकले की आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण मनमुराद जगता आला पाहिजे. म्हणूनच आय बिलीव्ह इन थँक्यू, बी हॅपी, बी हॅपी. नमस्कार, मी अश्विनी रवींद्र मल्हारे. सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की मी पुणेरी आहे, अस्सल पुणेरी. आणि इथे या मंचावर येऊन मला सांगावं असं वाटतं की आजची स्त्री जी आहेत, असं म्हणतात की स्त्रीला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नसतं आणि असलं तरी ते दाखवता येत नाही. पण आजची स्त्री जी आहे ती आपल्या कर्तृत्वाचा ठसा आज विविध कार्यक्षेत्रात उमटवत आहे आणि तिला स्वतःच्या अस्तित्वाला उजाळा द्यायला वाव मिळतो आहे. धन्यवाद. Hello. Good morning everyone. My name is Shraddha Pandey. I am from lovely city Pune. Sorry, थोड़ा नर्वस हूँ. फर्स्ट टाइम ये स्टेज मिला. थैंक यू सो मच जजेस एंड ऑर्गेनाइजर्स एंड यहाँ सभी लोग जिन्होंने मुझे हेल्प की इस स्टेज पे आने के लिए. यहाँ पे जितने उपस्थित लेडीज़ हैं उनके लिए 2 लाइन्स कहना चाहूँगी. अपनी खूबियों को पहचान भीड़ में सॉरी, एक्चुअली आई एम डायबिटिक पेशेंट. राइट नाउ माई शुगर इज़ लो, सो आई एम सो सॉरी. Good afternoon, ladies and gentlemen. My name is Bhagyashree Sathe. By profession, I am an IT engineer. I am born and brought up from the city known for its rich heritage, that is Shri Chhatrapati Sambhaji Nagar. There's one saying in Sanskrit, Vidya Dhanam Sarva Dhanam Shreshtham. I truly believe that every child deserves an education. Every child has right for education. Today, if I win this title of Miss Ada, then I will definitely work towards child education. Thank you. सर्वांना नमस्कार. मी मिसेस अनुराधा अनुप दिघे, पुणे. शिक्षण M.Com. माझी ओळख म्हणजे विविध कलेची आवड, मजला ध्यास आहे चित्रकलेचा. सुगम संगीताच्या सुरात रंगुणी, रांगोळीत रंग भरते आनंदाचा. संसार आणि जुळी मुले सांभाळत कला माझी जोपासते. अदाच्या या फॅशन शोच्या मंचावर मी मिसेस अनुराधा अनुप दिघे सर्वांना नमस्कार करते. अदा हा केवळ फॅशन शो नसून स्त्रीमधील आत्मविश्वास वाढवणारे भव्य असे व्यासपीठ आहे. आणि तसेच महाराष्ट्राची शान असलेली आपली नऊवारी साडी, यातून आपण संस्कृती जतन करत आहोत याचा मला खूप अभिमान आहे. म्हणूनच बौद्धिक तेजाची झळाळी आणि सौंदर्याची नजाकत म्हणजे अदा. म्हणूनच मी अनुराधा घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास माझी स्टायलिश अदा. धन्यवाद. Be a girl with a mind, a woman with an attitude, and a lady with a class. नमस्कार, मी प्राजक्ता निखिल पाटील. मी इंटिरियर डिझायनर आहे. आय एम वर्किंग इन माय ओन फर्म कॉल्ड टेकोनिटी इंटिरियर्स.
I love womanhood because womanhood has given me motherhood. I am enjoying my motherhood and balancing my work life right now. Being a woman, I really feel that every woman should be herself, confident, and empower herself. Thank you. Hello everyone, I am Mayuri Gonkar. By profession, I am a makeup artist and beautician. Beauty is just not a physical appearance, but a type of strength, confidence, and make the positive impact in the world. So, stay beautiful and be confident. Thank you. नमस्ते, मेरा नाम है अमृता गायकवाड़। मैं पुणे की ही हूँ। मलाबार गोल्ड एंड डायमंड लक्ष्मी रोड ब्रांच में मैं काम करती हूँ। आज मैं आप सबके लिए एक शेर बोलना चाहूँगी। ज़िंदगी है जीने के लिए ज़िंदगी है जीने के लिए ज़रूरी है जीने के लिए अरमान ही ज़रूरी है। यहाँ बैठे हुए सब लोगों के चेहरे पर एक मुस्कान ज़रूरी है, एक मुस्कान ज़रूरी है। धन्यवाद। Good afternoon everyone. I'm Neeta Amnaji. I'm working woman. I'm a customer executive, customer relationship manager in automobile field. Thank you. Namaskar. The soul always knows what to deal with himself, but challenge is to silence the mind. मी अश्विनी कुलकर्णी, न्यूमरोलॉजिस्ट, टॅरो कार्ड रीडर आणि क्रिस्टल हिलर आहे. बऱ्याचदा आपण असं बघतो की सध्या भौतिक गोष्टींची रेलचेल आपल्या आयुष्यात खूप आहे, पण आपल्याकडे इनर पीस नाही आहे, समाधान नाही आहे. आणि मी माझ्या कन्सल्टेशनमधून, माझ्या हिलिंगमधून ते देण्याचा आटोकाट प्रयत्न करते. इन शॉर्ट, बाबू मोशाय, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. नमस्कार. Good afternoon everyone. My name is Poonam Dhananjay Sawant. I am a loving wife, caring mother of 3 kids. By professionally, I am a director of Vidhi Life Enterprises. जाते जाते एक शेर कहना चाहूँगी. जिंदगी जियो ऐसे कि पहचान बन जाए, जिंदगी जियो ऐसे कि पहचान बन जाए, कदम रखो ऐसे कि निशान बन जाए, कदम रखो ऐसे कि निशान बन जाए. जिंदगी तो काट लेते हर कोई, लेकिन आप जिंदगी जियो ऐसे कि मशाल बन जाए. थैंक यू एवरीवन. नमस्कार, मी प्रोफेसर पूनम गिरीश पगारे, मूळची नाशिकची, राहणार पिंपरी चिंचवड एरियातली. मी डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. मी समाजशास्त्रामध्ये महिला सक्षमीकरणामध्ये PhD करते आहे. आज या व्यासपीठावर राजमाता जिजाऊंसाठी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न करते. तुमच्यामुळे जिजाऊ महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला, तुमच्यामुळे जिजाऊ महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास घडला. झुकला तख्त दिल्लीचा आणि भगवा आसमंती फडकला. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी विशाखा खैरे. बाय प्रोफेशन्स मी मास्टर ऑफ इंजिनिअरिंग झालेली आहे. सो माझं स्वतःचं वेव्स इन्स्टिट्यूट हे एक ब्रँड आहे. सो मी बेसिकली IT आणि टेलिकॉममध्ये ट्रेनिंग आणि प्लेसमेंट प्रोव्हाइड करते.
सो माझं हे इन्स्टिट्यूट स्टार्ट करण्याचा एकच मोटो होता की खूप साऱ्या लोकांचं आजकाल आय टी रिलेटेड फील्ड असतं. सो बेसिकली माझं कोर्स जे आहे ते टेलिकॉम आहे, विच इज अ पार्ट ऑफ नेटवर्किंग ॲज वेल ॲज द टेक्नॉलॉजी जे आपण करंटली यूज करतो. सो खूप सारे मोर दॅन 15 इयर्समध्ये मी मोर दॅन 5000+ स्टुडंट्सला प्लेस केलं आहे. टाटा कम्युनिकेशन दिगी वी आर द चॅनल पार्टनर फॉर दॅट. अँड माझा अपकमिंग प्रोजेक्ट जो आहे तो पूर्णपणे मराठी बेस्ड स्कूल प्रोजेक्ट आहे. कारण का आजकाल खूप साऱ्या पॅरेंट्सचे पण असं असतं की इंग्लिश मिडियमचे स्कूल आणि हायफाय त्याच्यामध्ये टाकलं. जसं आय थिंक जर 90s 80sचे जनरेशन असतील तर मूल्य शिक्षण हा एक तास होता त्यांचा स्कूलमध्ये. सो बेसिकली त्या गोष्टींवरती आम्ही मोर फोकस करून तळेगाव येथे अपकमिंग प्रोबॅबली नेक्स्ट इयरमध्ये आम्ही स्कूल स्टार्ट करत आहोत. सो थँक्यू सो मच. नमस्कार, मी आहे अर्चना खटावकर. घरातल्यांची साथ आणि देवाचा आशीर्वाद आहे माझ्यावर. शिक्षण आहे MSc मायक्रोबायोलॉजी. आनंदात जगणे हीच माझी आयडिओलॉजी. उपजीविकेचे साधन आहे स्विमिंग क्लास. आत्मविश्वास वाढवण्यासाठी मिळालाय आताचा पास. नाटक आणि नृत्य आहेत माझे छंद. सकारात्मक दृष्टिकोन हाच जगण्याचा मंत्र. धन्यवाद. कृषिकन्या म्हणून जन्म घेतला सिंहगडाच्या कुशीत. आयुष्याच्या या वाटेवरती मी आहे आज खुशी. नाव माझे कावेरी, स्वयंपाक करायची आवड भारी. सारेच म्हणतात कावेरी तुझ्या हाताला चवच न्यारी. विमा सल्लागार म्हणून करते मी काम. कविता करण्याचा तर छंदच जोफाम. जुन्यासोबत नव्या विचारांची सुद्धा धरते मी नेहमीच कास. मिसेस महाराष्ट्राचा क्राऊन मिळवण्याचा लागला एकच ध्यास. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. ना मन में हो कोई ईर्षा, मेरा नाम है मनीषा. पहली बार परिवार के साथ साथ खुद के लिए कुछ सोच पाई, इसीलिए पुणे की पुनेरी आज अदा में पहुंच पाई. परिवार रिश्ते निभाती हूँ बहुत खास. परिवार रिश्ते निभाती हूँ बहुत प्यार से और अपनी कंपनी में स्टार से डायमंड लेवल तक पहुँच पाई हूँ मैं बड़ी शिद्दत से. चाहे कोई अनहोनी होनी ना हो, लेकिन आज इस मंच पे मैं मिसेस महाराष्ट्र का ताज लेके जाऊंगी. थैंक यू. मी मीरा दीपक शेटे. मीरा या नावाचा अर्थ आहे कृष्ण भक्त, अनंत सागर, अंतर्यामी शांत. आज मला अभिमान आहे की मी एक स्त्री आहे आणि स्त्री होण्याचा मला खूप अभिमान आहे. आज मला या मंचावर आपल्या आदरणीय निलिमा मॅडम यांच्यामुळे इथे परफॉर्मन्स करण्याची संधी मिळाली. प्रथमतः मी त्यांचे खूप खूप आभार मानते. स्त्री आजची 21व्या शतकातली स्त्री ही वैचारिक स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही आर्थिक आणि कौटुंबिक पद्धतीने आपल्या घराचे संगोपन करत आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवताना आपले स्त्रीत्व जपून ती आपल्या मुलांचे, कुटुंबांचे व्यवस्थितरित्या संगोपन करत आहे. म्हणून निश्चितच आपल्या शिवरायांचे रामराज्य आणि अब्दुल कलाम यांचे महासत्ताक भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजची स्त्री ही सामाजिक, वैचारिक आणि जागतिक स्तरावर सज्ज झालेली आहे. एक नारी सबसे भारी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.
मी सुरेखा प्रदीप पेंढारकर. नमस्कार, मी सुरेखा प्रदीप पेंढारकर. आज या शिवरायांच्या जन्मभूमीत एकच सांगू इच्छिते, मी स्वतः योगा थेरपिस्ट आहे. ॲज अ योगा प्रोफेशनल एक सांगू इच्छिते, महिलांनी स्वतःच्या शारीरिक संरक्षणाकडे, शारीरिक सक्षमीकरणाकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वतःचं शारीरिक आणि मानसिक सक्षमीकरण जास्त महत्त्वाचं आहे. तरच ह्या आपल्या पुण्यभूमीत पुन्हा एकदा शिवराय घडतील. शिवराय घडवण्यासाठी जिजाऊ घडवणं गरजेचं आहे. आणि जिजाऊसाठी प्रत्येक महिलेने स्वतःची काळजी घेणं, स्वतःच्या शारीरिक सक्षमीकरणाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू. नमस्कार, मी नीना तांबे. मी सोलर सिस्टीमची माझी कंपनी आहे, मी त्याच्यात काम करते. माझ्याकडे खूप कामं येतात, पण त्या कामातून मी वेळ काढून इथे खास नीलमसाठी आलेली आहे. नीलम मला नेहमी पहिला फोन करत असते, आज असं आहे येणार का, मी लगेच हो म्हणते. पण आता मी इथे सगळ्यांचं ऐकलं आहे की सगळ्या वीर माता, वीर महाराज सगळ्यांचे गुणगान ऐकले. पण सगळ्या लोकांनी आहे ना, पहिलं आपण स्वतःहून आचरणात आणा हे सगळं. शेजारच्या घरात महाराज जन्माला नको यायला, आपल्या स्वतःच्या घरात महाराज पहिले जन्माला आणा आणि त्यांच्यावर संस्कार करा. काळ बदलला आहे माहीत आहे, पण काळानुसार बदललं पण पाहिजे. पण त्याच्या मागे मागच्याही खूप काही चांगल्या गोष्टी त्याही आपल्या मुलांना आणि सगळ्यांना शिकवायला पाहिजे. नमस्कार. थँक्यू सो मच. यानंतर ट्रेंडी नथ यांच्याकडून आजच्या सगळ्या कंटेस्टंट्सना ॲक्च्युली नथ प्रोव्हाइड केलं गेलं होतं. तर ट्रेंडी नथच्या प्रियांका खंडागळे यांना मी स्टेजवरती आमंत्रित करू इच्छिते. विनंती असेल आपण कृपया स्टेजवरती यावं आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. हा सन्मान करण्याची विनंती मी नीलम शेलार यांना करू इच्छिते. नीलम यांना विनंती असेल ट्रेंडी नथच्या प्रोप्रायटर प्रियांका खंडागळे यांना आपण आपले शुभहस्ते या ठिकाणी सन्मानित करावं. Thank you.